वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? तर वाऱ्यावर सोडणे याचा अर्थ असतो त्याग करणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? इथे पृथक्करण हा शब्द दिलेला आहे, त्याच्यातलं अचूक स्पेलिंग आपल्याला कुठलं आहे ते ओळखायचं आहे. तर हा पहिला पृथक्करण हे राईट आन्सर आहे. सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे? तर सलाते आणि सलानाते हे विभक्ती प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थी या 2 विभक्तीमध्ये असतं. वचन नियमानुसार अचूक नसलेली शब्दजोडी कोणती? तर भाषा भाषा, भाषण भाषण, आज्ञा आज्ञा हे सर्व राईट आहे, पण सभा सभा हे अचूक नसलेली जोडी आहे. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग असतो भावे प्रयोग. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना अभंग या प्रकारातील आहे. शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात संतांची 61 कवने समाविष्ट आहेत. तर कोणत्या संतांची आहेत? तर ती संत नामदेव यांची 61 कवने समाविष्ट आहेत. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? तर उत्कट भावना जेव्हा व्यक्त होते तेव्हा उद्गारवाचक चिन्ह त्याच्या शेवटी दिलं जातं. य य य हे गण असणारे वृत्त कोणते? तर य य य हे गण भुजंग प्रयात या वृत्तामध्ये असतात. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा तो अलंकार असतो अनन्वय अलंकार. ऑप्शन नंबर 4. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे? तर विस्मय हा अद्भुत या रसाचा स्थायीभाव आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? विशेषण म्हणजे आपल्याला त्याचा ॲडजेक्टिव्ह सांगायचा आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द मातीबद्दल असतो कसदार माती असं आपण म्हणतो.